तर आता हे आपला आपण भजन ऐकूया. झाली ना वेळ आपली? हा. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. सर्व काही हिचीच ही करणी रे. सर्व काही हिचीच ही करणी रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. शक्ती विणे कोणाची काया चाले रे. शक्ती विणे कोणाची काया चाले रे. शक्ती विणे शरीर कैसे हाले रे. शक्ती विणे शरीर कैसे हाले रे. शक्ती विणे वचन कोण बोले रे. शक्ती विणे वचन कोण बोले रे. शक्ती गुणे सकळ थोर झाले रे. शक्ती गुणे सकळ थोर झाले रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. परापश्यन्ति मध्यमा वैखरी रे. परापश्यन्ति मध्यमा वैखरी रे. जयेचिनी उठती वाचाचारी रे. जयेचिनी उठती वाचाचारी रे. शक्ती विणा बापुडा देहधारी रे. शक्ती विणा बापुडा देहधारी रे. सर्व शक्ती आहे विस्तारली रे. सर्व शक्ती आहे विस्तारली रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. मुळारंभी तयेचा उदो उदो जाहला रे. मुळारंभी तयेचा उदो उदो जाहला रे. पाचा भूतांचा हो पाचा भूतांचा गोंधळ मांडला रे. पाचा भूतांचा गोंधळ मांडला रे. दास म्हणे हे तिचेची रे. तिचेची हे करणे रे. दास म्हणे हे तिचेची रे. तिचेची हे करणे रे. प्रचितीने पाहावे निरूपणे रे. प्रचितीने पाहावे निरूपणे रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. सर्व काही हिचीच ही करणी रे. सर्व काही हिचीच ही करणी रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. आदिशक्ती संतांनी लोकभाषेत ज्या रचना केल्या तेच त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा बघा सत्याशी कुठली तडजोड नाही केली. शेवटची ओळ काय म्हणले? प्रचितीने ते तुम्ही निरूपणात पहा.
पण निरूपणा शब्दाचा सांगितला अर्थ अद्वैत वेदांतामध्ये त्याची तुम्ही प्रचिती पहा. कशाची प्रचिती पहा? ही सगळी देवाची शक्ती आहे. तिनं तिचीच करणी आहे. परा पश्यन्ती मध्यमा वैखरी या चार वाचांचं वर्णन आहे. ती शक्ती आहे. तिचं शक्तीशिवाय बापुडा देहधारी काय करणार? आणि त्या पाच भूत पंचमहाभूत तीनच केली आणि त्यांचाच हा गोंधळ आहे. जो आपल्याला वाटतो तो गोंधळ काय आहे ते म्हणले तुम्ही प्रचितीने निरूपणात पहा. हा पंचमहाभूतांचा गोंधळ, शक्तीचा, वाचेचा, अं, चार वाचांचा, ते सगळे ते म्हणजेच आपलं तत्वनिरूपण आहे. आणि समर्थ सांगतायत ते तुम्ही प्रचितीने, त्याचे प्रचितीचे पण दाखले आज आपण बघणार आहोत निरूपणामध्ये. पण संतांनी जे लोकभाषेत मांडलं तेच ते जे मांडलं ते अद्वैत वेदांताच्या आधारेच मांडलं. आणि ते आपल्याला आज रामदास स्वामींकडनं समजून घेऊ. तर आपण आपली आधी प्रार्थना म्हणूया. ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपण गेल्या वेळे हे तत्वनिरूपणाचा, आपल्या विश्लेषणाचा, जाणीवांचा विश्लेषणाचा भाग, तो 8वा समास पूर्ण केला. आजही तोच थोडासा ड्राय वाटणारा विषय आहे, कारण त्यात पुन्हा तत्वविश्लेषण, आपल्या जाणीवांचं विश्लेषण समर्थांनी एका वेगळ्या प्रकारे समजावून सांगितलं आहे. गेल्या समासात त्यांनी सांगितलं होतं ना, तुम्ही कोष्टक बनवा. आपणही बनवलं, पण इथं समर्थांनीच ते प्रोजमध्ये त्यांनी कोष्टक बनवूनच पुढे मांडलेलं आहे. तर आता आपण थोडक्यात बघू की आपण गेल्या वेळे ह्या तत्वविश्लेषण भाग 1 ची 5 वेगवेगळी अंग बघितली. आणि विशेष करून आपण शेवटच्या 5 ओव्यांमध्ये तत्वविवेकाने परब्रह्म ज्ञान कसं होतं, व्हायला पाहिजे, की त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे सगळे पंचमहाभूतांचं विश्लेषण, प्राण, ज्ञान, कर्म, विषय यांचं ॲनालिसिस अशासाठी केलं की समर्थ सांगतात ते म्हणजे मी नव्हे. हं. अखंडानंद स्वामींच्या काही डायरी आहेत, त्यामध्ये ते लहानपणी एका संतांपाशी गेले आणि त्यांना म्हणले, "अहो मला काही ज्ञान नाही, अज्ञानी आहे मी." "छे छे," म्हणले, "असं कसं म्हणतोस अज्ञानी आहे?" "का?" म्हणे, "माझ्या हातात कुठे आहे मला ज्ञान आहे." "का?" म्हणे, "मला कळत नाही, हे सुद्धा ज्ञानच आहे आणि ते तुझ्यापाशी आहे." त्यावेळेस मला पटलं की हो, हे ज्ञान आहे. आणि माझी अवस्था वेगळीच, आपण कळत नसलं तरी कळतंय असं दाखवतो. ते आणखीन भूल पडलेली आहे. पण मला कळत नाही हे कळलं तर किती किती सोय आहे की नाही हो. मला कळत नाही म्हणणं. हां, तर त्याच्यावर आपण गेल्या वेळी आणखीन हे, ह्या ज्ञानाने कसं मला खात्रीचं सुख मिळेल याच्यावर सुद्धा थोडासा विचार केला. तर त्याचं अगदी थोडक्यात आपण काय म्हणलं, आपण जे म्हणतो अंतःकरण, अंतःकरण ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे आपण थोडक्यात बघितले. त्यांचे स्पेसिफिक कार्य, त्यांचं कार्यक्षेत्र बघितलं की करायचं का नाही, पाठीमागचं आठवणं, हे मन, चित्त, मग त्याचा हे सगळं करण्याचा मी ताबा घेतो, माझे विचार
कुठल्या आपण कुठल्या संस्थेमध्ये काम करत असो, पुन्हा आपण कुठली आयडिया प्रपोज केली आणि ती आवडली नाही, मग ते काय म्हणतं, अहो माझा अपमान झाला. अहो माझा अपमान कसा काय कोठे होईल? तुमचे विचार त्या कोणाला पसंत पडतील किंवा नाही पडतील, तर त्या विचारांचा, त्या संकल्पनांचं हवे नको पण आहे, तर मान अपमानाचा काही प्रश्न नाही. अशी बघा सोय होते आपली, की उगीच आपण आपण स्वतःलाच काय म्हणतो अडचणीत टाकून घेतो. मी मी माझं उदाहरण सांगतोय. तुमचं असं होत नसणारच, पण मी माझंच सांगतो. मग आता हे सगळे देह सांगायचं काय कारण? हे आत्मा अनात्म विचाराचे वेगवेगळे अंग आहेत. आपल्याला जे जे पटतील ते घ्यावे. आता हे चार देह जे सांगितले, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, त्याच्यावर विचार केला की मी पण तत्वासरीसे गेले. आता समजा माझ्यावर कोणी टीका करतोय आणि त्यावेळेस मी झोपलेला आहे, मला त्या टीकेचा त्रास होईल का? नाही. त्याला जागृत, त्याला स्पेस अँड टाइम सगळीकडे आहे बघा, की विवेके चुकला जन्म मृत्यू. माझा मा विवेक विवेकाने मला ह्या जन्ममृत्यूच्या यश अपयशाच्या या सगळ्या फेऱ्यातनं मी सुटून मला काय साधायचं आहे? नरदेही साधिले महत्कृत्य. त्यांनी बघा अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी 31वी ओवी. आत्मनिवेदनालाच भक्तीच्या भाषेमध्ये भक्तियोगे कृतकृत्य सार्थक झाले. सार्थक आपल्याला बघा, एखाद्या दिवशी आपण काही ठरवलं असेल की आज एवढी एवढी कामं करायची आणि तेवढी तेवढी सगळी झाली, तर बरं वाटतं की नाही, की हां आज ही ठरवलेली सगळी कामं झाली. तसं आपण आता आपले दिवस किती राहिलेत माहिती नाही, पण आपल्याला कृतकृत्य वाटलं पाहिजे की नाही जन्माला आल्यासारखं. तेच स्वामीजी इथं सांगतायत. आणि त्याचं इतकं महत्त्व त्यांनी सांगितलं की ते म्हणले परिसांची उपमा सुद्धा ह्या पंचीकरण तत्वाला, या प्रक्रियेला, विवेकाच्या प्रक्रियेला अपुरी पडते. कारण ते परीस दुसऱ्याला परीस करू शकत नाही. तर म्हणले शरण जाता साधूजना साधूच होई. साधू म्हणजे अत्यंत समत्व असलेली मनाची समतोल अवस्थेमध्ये सुखी असणारा मनुष्य. तर आपल्याला समर्थनं तसं बनवायचंय. बर, इथपर्यंत आपण गेल्या वेळी आलो. मग आता ह्याचा पुढचा जो विषय आहे तो तनु चतुष्टय निरूपण. तनु म्हणजे देह. तर देह म्हणजे आपलं शरीरच असं समजू नका. त्याला एक डायमेन्शन या स्वरूपात बघा, की आपल्या मराठी शब्द त्याला डायमेन्शनला आयाम आहे, पण ते तो आपल्या वापरात नाही. डायमेन्शन आपल्याला समजतं, की वेगवेगळे दृष्टिकोन म्हणा. तर त्याचा आपण विविध अंगाने त्याच्या या समासाचा थोडा विभाग बघू. काय आहे, आपल्या जाणीवांचे विविध पैलू समर्थांनी 1 ते 6 पहिल्या 1 ते 6 ओव्यांमध्ये सांगितले. नंतर हे आत्मानात्मविवेक कसा करायचा, या विविध पैलूंच्या आधारे आत्मानात्मविवेक कसा करायचा त्याचं विश्लेषण या पुढच्या ओव्यांमध्ये केलं. आणि नंतर शेवट पुढचे जे 2 टॉपिक आहेत, की स्थूल देह आणि त्याचं कार्य आणि त्याचा विवेक, हे सांगणाऱ्या ओव्या आहेत. आणि नंतर सूक्ष्मदेह आणि त्याचं कार्य हे सांगणाऱ्या ओव्या आहेत. हा तसा बघितलं तर 22 ओव्यांचा समास आहे. पण हा विषय जरा गंभीर म्हणावं तर आहे, पण गेल्या वेळी आलेलाच आहे. आणि हे फक्त ह्याच्या ह्या ह्या प्रक्रियेमध्ये हे आहे ते फक्त समजून घ्यायचं आहे. आपलं बघा, एक काय म्हणतात एक्सरे काढला, तर आता आहे, आता काय करायचं आहे, एक्सरे आहे असा. त्याच्यावर मला काय करता येईल ते फक्त पुढे बघायचं. ठीक आहे. तर आता आपण आपल्या जाणीवांचे पैलू बघू. श्रीराम. मग आता त्यांनी काय सांगितलं? 4 देह. मग आता समजा आपण एखादं जाणीव म्हटलं किंवा एखादा देह म्हणले, मग त्याची अवस्था पण असेल की नाही? तर तो देह आणि ते 4 देह, मग त्यांच्या प्रत्येक देहाची कुठली तरी स्टेट असेल की नाही? तर त्या अवस्था पहिल्या मी सांगतात. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण. मग आता स्थूल, आता वि विवेकाच्या भाषेमध्ये, वेदांताच्या भाषेमध्ये जे जे काही दृष्टीला दिसतं त्याला स्थूल म्हणतात. पण आता आणखीन बोली भाषेत सुद्धा
आपलं हात पाय शरीर आपलं त्याला म्हणले स्थूल. मग सूक्ष्म म्हणजे काय झालं? मन, माझ्या आशा आकांक्षा, हे सगळं सूक्ष्म झालं. म्हणजे दोन्ही कुठे विलय पावतं? तर आपण झोपी गेल्यावर विलय पावतो. मग ते म्हणतो झाला आपला कारणदेह. पण ते आहे बरं का, अजून तिथेच आहे, पण ते कारणदेह. मग ते सगळे अशी समजा 1,000-2,000 माणसं खेडेगावातली झोपी गेली आहेत. मग त्यांचं मन कुठे विलीन पावले? तसं विचार केला तर हे सगळं विश्व समजा झोपी गेलं, ते कुठे आहे? ते म्हणजे महाकारण. असे चार देह आहेत. आणि त्यांच्या काय अवस्था म्हणले? जागृती, स्वप्न, सुषुप्ती, पूर्ण तुर्या जाणं. ही तुरीय अवस्था म्हणजे ही ज्या अवस्थेला सगळं जाणतो. आपण जरी म्हटलं की मी झोपी गेलेलो असताना मला स्थूल देहाचं भान नसतं, माझ्या विचारांचं बुद्धीचं भान नसतं, मी झोपी गेलोय हे सुद्धा ते कोणीच नसतं का? नाही, त्याचं एक भान आहे. त्याचं आणखीन एक चौथी अवस्था आहे तुर्या. तिला हे सगळं जाणीव आहे. नाहीतर आपण आपण पुन्हा जागं झाल्यावर आपल्याला पुन्हाच पहिल्यासारखं आपल्याला आठवायला लागतं. का बरं? कारण ती कंटिन्युटी आहे त्याच्यामध्ये. हम्म. तर हे कोण झोपी गेला, कोणाला स्वप्न पडलं, कोण जागा आहे, तर हे सगळं भान त्या तुर्या अवस्थेशी संदर्भात आहे म्हणून आहे. या चार अवस्था आहेत, चार देह आहेत, त्या चार अवस्था झाल्या. पण या चार देह आणि चार अवस्था याचा ओनर कोण आहे? कोणाचे आहेत? दे बिलॉंग टू whom? मग झालं मग त्याचा ताबा कोणीतरी घ्यायला पाहिजे ना, हे चार अवस्थांचा, चार देहांचा. कारण हे चार देह काही जड नाही आहेत. कारण ते जाणीवेचे रूप आहे. जड कसे असतील? जाणीवेचे रूप आहे. म्हणून दे बिलॉंग टू कोण? तर तिथं झाले हे चार अभिमान झाले त्यांचे. मग त्याचे चार अभिमान झाले. त्या चार अभिमानाचा लोकच पाहिजे. म्हणजे त्या चार अभिमानांचं स्थान कुठे आहे? ते ते सांगितलं. आणि मग त्यांचे प्लेईंग फील्ड पाहिजे. ते कुठे? त्यांचे भोग काय त्या चार अभिमानांचे? हम्म. हा टेक्निकल विषय वेदांताचा साधूंनी अत्यंत विचार करून 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 हे असं आपल्या समोर एक आपला एक्सरे सारखं आपल्या समोर मांडलं बघा, आपल्या मनाचं विश्लेषण. हे चार अभिमान काय आहेत? विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा, हे अभिमान. म्हणजे प्रत्येगात्माचा आता आपण कसा संबंध जोडायचा माहिती आहे? प्रत्येगात्मा म्हणजे शुद्ध चैतन्य आत्मा, तेच म्हणजे तुर्या अवस्था, तेच म्हणजे महाकारण. असं असं समजायचं. किंवा विश्व जागृत स्थूल, तैजस स्वप्न सूक्ष्म, असं त्याचं मॅपिंग तुम्ही करू शकता. त्यांचं लोकस काय आहे? नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धनी ते, हे जे चार अभिमान आहेत. की जागृतपणी नेत्रामध्ये, डोळ्यांमध्ये आपलं जे तेज असतं जागृतपणी, तिथे आपला अभिमान असतो. म्हणले की ह्याचं लोकच ते आहे. कंठस्थानी, सूक्ष्म देहामध्ये स्वप्नामध्ये, हृदयस्थानी पूर्ण मुकलित झाल्यावरती आपल्या सगळ्या भावना जीव म्हणून आपल्या हृदयात विश्रांती घेत असतो. आणि मूर्धनी म्हणजे टाळू, ती म्हणजे तुर्या अवस्था. तुर्या अवस्था असं म्हणतात. योगी जे असतात की नाही, त्यांना ज्ञाना अवस्थेमध्ये त्यांचा अंतकाळी त्यांचा जेव्हा जीव हा देह सोडतो, तो त्यांच्या ताळूतून मूर्धनीतून तो सुटतो असं म्हणतात. अखंडानंद स्वामीजींनी लिहून ठेवले. त्यांचे आजोबा मोठे योगी होते. आणि म्हणे ते जेव्हा त्यांना जेव्हा अंतकाळ आला, तेव्हा त्यांनी सांगितलं मला गंगा किनारी घाटावर न्या. आणि त्यांना घाटावर नेलं आणि त्या स्वामीजींनी लिहिलंय की मी माझ्या डोळ्या देखत त्यांची टाळू फुटली आणि त्यातनं असा एक म्हणे पिंडा एवढा भाग मांसाचा गोळा फुटला आणि तो गंगेत पडला. आणि असा त्यांनी ध्येय ठेवला. हम्म. तर हे समर्थाने जे सांगितले ते सत्य आहेच आहे. तिथे वाद आपल्याला संशय घ्यायला मुळीच जागा नाही. मग मग हा जागृत अवस्थेतला स्थूल अभिमानी, विश्वस्थ अभिमानी असलेला हा काय करतो? तो स्थूल भोग भोगतो. प्रविक्त भोग, प्रविक्त म्हणजे काय? सिलेक्टिव्ह. तर आपल्या स्वप्नामध्ये बघा, आपल्याला
सिलेक्टिव्ह करतो. सिलेक्टिव्ह म्हणजे तिथं बुद्धी चालत नसते, तर इकडचं एक तिकडचं एक तिकडचं एक असं मिळून काहीतरी आपल्याला विचित्र स्वप्न पडतं. ते पूज्य गुरुदेव फार छान सांगायचे. समजा म्हणे तुम्हाला दोन, आता जुनं उदाहरण आहे, पूर्वीच्या काळी पत्राने सगळं करत असतात. त्यामुळे कोणाची तुम्हाला 4-5 पत्रं आली आहेत, ती तुम्ही फाडून कचऱ्यात टोपलीत टाकली. मग ती त्यातनं समजा ते चिठ्ठ्या काढल्यात, म्हणजे एका पत्रातला एक भाग, दुसऱ्या पत्रातला एक भाग, चौथ्यातला एक भाग, म्हणजे असं असंबद्ध काहीतरी तयार होईल की नाही. हां, सिलेक्टिव्ह त्याला म्हणले. प्रविक्त प्रविक्त भोग, आनंद भोग, पूर्ण गाढ झोपेमध्ये अवस्था, तिथं सगळं अज्ञान मुकुलित झालंय पण ज्ञान अजून नाही आहे. आणि आनंद अवभास योग. मग गाढ झोपेच्याही पलीकडे आणि ब्रह्माच्या ऐलीकडे, हा समर्थांचा शब्द आहे, ऐलीकडे, त्याला ते आनंद अवभास भोग म्हणतात. म्हणजे ऑलमोस्ट नियर टू ब्रह्मन. हे चार त्यांचे प्लेइंग फील्ड्स आहेत. ऐसे हे चत्वार भोग चौदेहांचे. आता हा सगळा टेक्निकल विषय आहे, ह्याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे. हं. कारण विचार होईपर्यंत आपण जे सांगतात ते ते नम्रपणे स्वीकारलं पाहिजे. आता गेल्या आठवड्यात आपला इथे चिन्मय मिशनमध्ये, चिन्मय मिशन ह्या अ, चळवळ म्हणता येत नाही, पण या मिशनला 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणून गुरुदेवांच्या संबंधी वेगवेगळे वेगळे वेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. तर हे म्हणले, त्यांचं एक वाक्य आठवलं मला इथे, की हा सगळा आपण विचार केला पाहिजे आणि ते समजायला कठीण आहे, म्हणून ते ध्यानाने ज्याची प्रज्ञा प्रगल्भ झाली आहे त्यालाच हे समजेल. तर अशा अर्थाचं मग तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, तर पूज्य गुरुदेवानं कोणी सांगितलं, व्हॉट एव्हर यू से ऑल दिस आत्मा ब्रह्मन आय डोंट अंडरस्टँड. तर मग पण मी काय करू. तर पूज्य गुरुदेव म्हणले, अंटिल यू अंडरस्टँड, टिल दॅट टाईम यू शुड स्टँड अंडर. म्हणजे यू शुड सबमिट युअर सेल्फ टू डिसिप्लिन. की हे गुरु काय सांगतात, तुमचं कर्तव्य काय, उपासना काय आहे, ते नियमितपणे करा. आता त्यांचं भाषेवर प्रभुत्व होतं, त्यामुळे ते म्हणले, आय डोंट अंडरस्टँड व्हॉट ऑप्शन्स डू आय हॅव. म्हणजे यू हॅव अ ऑप्शन, अंटिल यू अंडरस्टँड यू शुड लर्न टू स्टँड अंडर. विनोदही आहे, सत्य पण आहे. हं, ठीक आहे. तर मग आपल्याला समर्थ काय सांगतात. समर्थ म्हणले, भारतीय वेदांतामध्ये वेदांतचे मनावर ज्यांनी संशोधन केलं त्या साधूंनी, विद्वानांनी, योगी लोकांनी एक रूपक रचलं ओंकाराचं. तर बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी उ म याच्यावर तर रचलेलं ज्ञानेश्वरीतलं रूपक तर फार प्रसिद्ध आहे. हे रूपक रचण्यामागे उद्देश असा, या ओमवरती, या संज्ञेवरती विचार विचार करता यावा, जास्तीत जास्ती खोली यावी आपल्या विचारांना. मग समर्थ काय सांगतात, की हे चार देहाचे जे गुण आहेत ना, त्याला गुण असले पाहिजेत. बघा, आपण इंग्रजी म्हणतो सबस्टन्स अँड ॲट्रिब्यूट. आता देह म्हटला, सबस्टन्स आहे, देह म्हटला, मग त्याला गुण पण आले की नाही हो. त्याच्याशिवाय कसं काय असेल, त्याला प्रत्येकाला सबस्टन्स आणि ॲट्रिब्यूट असणारच असणार. तर मग हे ओंकाराचं चार रूपक ते सांगितलं, आणि त्या चार गुण आज ऐकलं ना, चार शक्ती, या या त्या चार गुणा, चार देहांना त्याच्या त्या त्या ह्याच्यात शक्ती लागते की नाही. स्थूल देहाला शक्ती लागते, स्वप्नपटाला सुद्धा शक्ती लागतच असणार की नाही. शक्ती लागते. तर असं आहे बघा, अकार उकार मकार, अर्धमात्रा तो ईश्वर. ऐस्या मात्रा चत्वार चौदेहांच्या. मग आता पुन्हा हे अकारचा आपण स्थूल देहाशी जोडायचं, विश्व जागृती याच्याशी जोडायचं, या पद्धतीने. मग आता त्याचे गुण काय आहेत, गुण, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, आणि म्हणले शुद्ध सत्वगुण. शुद्ध सत्वगुण ही समर्थांनी गुणातीत अवस्थेला समर्थ शुद्ध सत्वगुण म्हणतात. आणि हे ऐसे चत्वार गुण चौदेहांचे. तर संतांनी सांगितलेल्या गोष्टी असतात ना, त्यांनी आपल्याला ते समजायला फार उपयोग होतो.
तर हे गुणातीत किंवा शुद्ध सत्वगुण म्हणजे काय? आपण काय समजतो सत्वगुण म्हणजे, आता समजा मी काय दान धर्म केला, किंवा मी समजा सुंदर रांगोळी काढता येत असेल मला, किंवा जे काय अगदी साधं साधं म्हणा, की मला अन्नदान करायचा आवड असेल, सत्वगुण आहे की नाही? हां, मी सेवा करतो, सत्वगुण आहे. मग एवढ्यानी भागलं का? नाही. संत सांगतात ह्याच्याही पुढे जा, ह्यालाही ओलांडून पुढे जा. पुढे जा म्हणजे करायचं काय? तर मी एवढी सेवा करतो याचा साध्या भाषेत अभिमान मी धरला नाही पाहिजे. की मी सेवा करतो आणि मग बाकीचे करत नसतील तर म्हणायचा तुम्ही अज्ञानी, असं नाही. हे तर अगदी साधं साधं साधं. पण ह्या सत्वाच्याही पलीकडे जायचं म्हणजे काय? गुणातीत अवस्था म्हणजे काय? तर रामकृष्ण परमहंसांची एक सुंदर गोष्ट ते सांगत असत. ते काय म्हणले, एक जो गावकरी होता, तो आता एक एक खेडेगावून दुसरीकडे जायचं, तर घरात तयारी करत होता. पण काय झालं, तेवढ्यात चोर आले आणि त्यांनी त्याला मुसक्या बांधून पळवून नेला जंगलामध्ये आणि सांगितलं दे तुझे पैसे, कुठे तू धन पुरवून ठेवलेस घरी, तुझ्या कुठे धन आहे ते कर. त्याला बांधून ठेवला. त्याला काय फटके दिले. तर जे त्यांनी बांधून ठेवला, जे फटके दिले, ते म्हणले तो तमोगुण होता. तो म्हणजे तमोगुण. मग रजोगुणाने काय केलं? मग रजोगुणाने ते म्हणले विचार केला, की की अरे हा बिचारा असा आहे. मग ज्या रजोगुणाने बांधून ठेवलं त्याच रजोगुणाने ते म्हणले अरे गया गया वया करतोय, चांगला दिसतोय बिचारा, त्याला सोडा. हं. तो म्हणतो देतो तुम्हाला, पण मला तरी सोडा. मग त्यांनी त्याला सोडला. बांधून ठेवला होता तो सोडला. तो म्हणले तो रजोगुण झाला. मग सत्वगुणाने काय केलं? हो, तो म्हणले तुम्ही मला जंगलात आणलं पकडून डोळे बांधून, आता मला माझ्या गावी सोडा. मग सत्वगुणाने त्याला त्याच्या गावाच्या वेशीपर्यंत नेलं. रामकृष्ण परमहंस गोष्ट सांगतात हां, ते रंगवून रंगवून सांगायचे. तर त्या पुस्तकात आहे वर्णन त्याचं. 3-4 वेळा ती गोष्ट आहे बघा त्यांच्या पुस्तकात, वेगवेगळ्या वेळी आलेली. तर ते सत्वगुणाचा त्याला घेऊन गेला गावाच्या वेशीपर्यंत. त्या वाटसरूला फार कृतकृत्यता वाटली. तो त्याला म्हटला अरे घरी ये, थोडं गुळ पाणी खाऊन जा, तुझे उपकार आहेत माझ्यावर. तर सत्वगुणाचा तो चौथा चोर म्हणला मी येऊ शकत नाही आतमध्ये. म्हणे आतमध्ये आलो तर मी पकडला जाईन, मी इथपर्यंतच येतो, पुढे तू जा. तर तो म्हणतो सत्वगुणी खरा, पण म्हणतो तो ही कांट टेक यू ऑल द वे टू होम. हां. तर म्हणजे या अर्थाने ते सत्वगुण ही पण एक बाधाच आहे, की बघा मी एवढं दान केलं, मी एवढं काय व्हॉट एव्हर काय तुम्ही केलं, ते ती पण बाधाच आहे गुणातीत अवस्थेत जायला. हे हा अधिकार सांगायचा रामकृष्ण परमहंस आणि रामदासांचाच आहे बरं का. माझा नाही, कारण माझी पहिली उडीच पडत नाही काही दान करण्या, काही सेवा करायची. पण हे चत्वार गुण, शुद्ध सत्वगुण आहे, त्याचं महत्त्व आपल्याला पटण्यासाठी समर्थ हे सांगतात. बघा आता काय काय झालं, की 4 शक्ती, आता 4 शक्ती कुठल्या? क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती, ऐशा चत्वार शक्ती चौदेहाच्या. हे सगळ्या शक्ती आहेत. तर हा सगळा समजून घ्यायचा विषय आहे. पण आपण आता थोडक्यात असं बघू, या 4 शक्ती आणि 4 देह, 4 अवस्था, 4 अभिमान, 4 अभिमानाची स्थानं, त्यांचे भोग, ओंकाराच्या 4 मात्रा, 4 गुण, हे सगळे 8 चोक 32. 8 विभाग आहेत, त्यांचे प्रत्येकाचे 4-4, 8 चोक 32. 32 तत्व झाली. हो म्हणे झाली. आता ठीक आहे, आता तुम्ही म्हणता तर झाली, आता हो झाली म्हणू. त्यांचं करायचं काय? समर्थ म्हणत नाही नाही, तुम्ही समजून घ्या, तेच पुढचं सांगतायत ते. ऐसी हे 32 तत्वे. बरं. आणि गेल्या समासात 2 स्थूल देह आणि सूक्ष्म देहाचे 5-5 सांगितले होते ना. 25-25-50 अशी 50 तत्वे, अवघी मिळून 82 तत्वे झाली. 50 अधिक 32, 82. आणि त्याच्यामध्ये ते या सगळ्यांना व्यापून असलेलं अज्ञान आणि ज्ञान त्यात एकत्र करतात. बघा गेल्या समासामध्ये 2 ची 50 तत्वे
अंतःकरण पंचक, प्राणपंचक, ज्ञान, कर्मेंद्रिय, विषय पंचक सगळे बघितले ना आपण. आता ते पुन्हा नाही सांगत. पण सूक्ष्म आणि स्थूलचे 25 25 होऊन झाले 50. 50 आणि 32 82. आणि मग ते म्हणले सगळ्याला व्यापून असणारं अज्ञान आणि पूर्ण तुर्यावस्थेत असलेलं ज्ञान, हे अज्ञान आणि ज्ञान अशी 84 तत्व झाली. ठीक आहे, होऊ देत, पण मला एकच माझं काही आवडत नाही, कुठलं वाईट अवगुण, हे सगळे 84 तत्व घेऊन मी करू काय? ते समर्थ सांगणारच आपल्याला काय करायचं ते. हं. ऐसी हे तत्वे जाणावी, ही सगळी खोटी आहेत, जाणून माईक ओळखावी. ते असत्य आहेत असं म्हणत नाहीत, खोटी आहेत असं म्हणत नाहीत, ते म्हणले त्याला तात्पुरतं महत्व आहे, एवढंच म्हणतात. त्याला तात्पुरतं महत्व आहे, त्याला आणखीन महत्व नाही. जाणून माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी, येणे रीती. मी ह्यांचा फक्त साक्षी आहे, ह्यांच्याशी माझा काही संबंध नाही. साक्षी म्हणजे ज्ञान. ज्ञाने ओळखावे अज्ञान, ज्ञान अज्ञानाचे निरसन, देहासरीसे. हम्म, हे सगळं आपण वेगळेपणाने राहायचं. तर याची एक सुंदर आठवण मला आली पूज्य गुरुजींच्या सत्संगामध्ये. आणि इथं गुरुजींनी प्रत्यक्ष ही आठवण सांगितली. ते काय म्हणले, एके ठिकाणी त्यांना एक एक मोठा व्यापारी, त्यांचा अनेक दिवसांपासून वर्षांपासून परिचय आहे, तो येऊन भेटला आणि त्यांची कथा पूज्य गुरुजी सांगत होते. ते म्हणले, एकदा काही वर्षापूर्वी तो सिंगापूर एअरपोर्टला होता आणि काहीतरी वादळामुळे त्याची फ्लाईट डिले झाली म्हणा काही, पण त्याला एक अशी बातमी आली की त्याच्यामध्ये त्याला कळलं की त्याचं व्यापाराचं जे बिझनेस साम्राज्य होतं, ते सगळं त्याचं नुकसान झालं, त्याचं पूर्ण नुकसान झालं. तो हवालदिल झाला. आता तो मोठा व्यापारी होता, तिथल्या लाऊंजमध्ये वगैरे कुठे बसला असेल. अ, अ, 8-10 तास त्याचं प्लेन डिले झालं होतं आणि आणखीन त्याच्यावर ही बातमी आली. तो काय करू लागला, त्यांनी 1 2 3 ते ड्रिंक्स, काय हार्ड ड्रिंक्स असतात, व्हिस्की काय 2 3 प्यायली अशी, अगदी काय तर सुचे ना काही त्याला, उद्विग्नता टाळण्यासाठी. ते काय सांगत होते गुरुजींना, हे सगळं म्हणे एक बुद्धिस्ट मंक बसला होता तिथे, तो पाहत होता. तर तो उठून, मी जेव्हा म्हणे 5वं ड्रिंक घ्यायला ऑर्डर केलं, तेव्हा तो माझ्या समोरच्या सीटवर येऊन बसला. आता असं म्हणतात, मी कधी जास्ती गेलो नाही बिझनेस लाऊंजमध्ये, पण असं म्हणतात प्रायव्हसी खूप असते, कोणी कोणाशी बोलत नाहीत. थर्ड क्लासमध्ये सगळे सगळ्यांशी बोलतात हो, त्या बिझनेस फर्स्ट क्लासमध्ये कोणी बोलत नाही एकमेकांशी असं म्हणतात, मला अनुभव नाही. पण म्हणजे तो समोर येऊन बसला माझ्या, म्हणे तो बुद्धिस्ट मंक. म्हणे तुम्ही बघतोय, म्हणे तुम्ही हे करताय, हे तुम्ही काय करताय? म्हणे मी नुसतं एवढं म्हणलं, नाही म्हणे मला खूप त्रास आहे, बिझनेस पैसे माझे सगळे बुडाले. तर तो बुद्धिस्ट मग म्हणतो, अरे पण म्हणे तू आहेस ना. नाही नाही म्हणले, म्हणे तू, म्हणे तुला काय करायचं आहे? तर बुद्धिस्ट मग म्हणे मला काय म्हणतो, तू मला म्हणे पटवून दे की हे दारू पिण्याने तुझं पैसे परत येतील, असं जर हे तुझं तू मला पटवून दिलंस, तर म्हणे मी पण पिईन तुझ्याबरोबर दारू. तर मला तो शॉक होता की तो बुद्धिस्ट मग तेजस्वी होता आणि तो मला म्हणतो मी पण तुझ्याबरोबर दारू पितो, मला तू पटवून दे, तू दिलंस तर. मग म्हणे मी भानावर आलो. हम्म. मग त्यामुळे त्यांनी मला सांगितलं त्याचा सारांश असा की मी म्हणे ही संपत्ती, म्हणे तू जन्माला संपत्ती, तू श्रीमंत कुटुंबात जन्माला आलास का? म्हणले नाही. म्हणे मी स्वकष्टाने केलंय. म्हणे मग तू आहेस ना, तू आहेस, तुझी शक्ती आहे, तुझी बुद्धी आहे, तुझी फॅमिली आहे, तुझं ज्ञान आहे, सगळं आहे, तू पुन्हा संपत्ती तयार करू शकतोस. ही संपत्ती काय म्हणे, ही गेली, तू नवीन बनव, तू तू स्वतःचा नाश का करतोस? असं त्या बुद्धिस्ट मॉन्कनी मला पटवलं. आणि गुरुजी सांगत होते, हे जे तेव्हा सांगत होता, म्हणे त्याचा सगळा बिझनेस स्थिरस्थावर झाला आहे. त्याला पुन्हा तो म्हणे तो पुन्हा पुन्हा आभार मानत होता. तर हे खात्री पटली बघा त्या बुद्धिस्ट मंकला. आणि ह्याचा उपयोग आहे
की साक्षी म्हणजे ज्ञान. ही सगळी तत्व आहेत, जाणून माईक ओळखावी. हा, याचा उपभोगावी. उपभोगायला कोणी नाही म्हणत नाही. हं. पण ते माईक आहेत हे ओळखावं. आणि म्हणजे काय होईल, त्या उदाहरणासारखं, त्यांनी मी नाश झालो, माझा नाश झाला, असं कधी वेळ प्रसंग आला तर वाटू नये, किंवा त्यातनं मार्ग तरी सापडेल की अरे मला असे रामदास स्वामींनी सांगितलं होतं मला हे. की ह्याच्या पलीकडेही काही सुखाचा एक आधार आहे. हं. हे कसं आहे म्हणले सगळे, ब्रह्मांडी देह कल्पिले, विराट हिरण्यगर्भ बोलिले, ते हे विवेके निरसले, आत्मज्ञानी. हा मागे एकदा आपण बघितलं होतं, हा ज्ञानाचा प्रलय आहे. आत्मानात्म विवेक करिता, सारासार विचार पाहता, पंचभूतांची माईक वार्ता प्रचित आली. आजच्या भजनामध्ये होतं ना, हे प्रचितीने निरूपणात जाणावं आदिशक्तीचा खेळ. तसे ही पंचमहाभूतांची भजनामध्ये म्हणले, पंचमहाभूतांचा गोंधळ. तो गोंधळ म्हणजेच माईक, म्हणजे जी खरी नाही, फक्त भासमान आहे माईक, तशी ती वार्ता. ही सगळी पंचभूतांची वार्ता प्रचितीस आली. हे विविध पैलू आहेत. मग ते आता पैलू हे जे आहेत, विवेकाने आत्म अनात्म ज्ञान ओळखायचं, शक्ती वेगळी कशी ओळखायची, माईक आहे ते कसं ओळखायचं, हा जो थ्रेड आहे, ही जी संकल्पना आहे, ते आता ते सूक्ष्म आणि स्थूल देहाला अप्लाय करतात या पुढच्या ओव्यांमध्ये. तर आता बघूया. ते पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तुम्हाला आता पाठ झाला असेल, आपला 17 दशक संपत आला, अनेक वेळा आपण ऐकलंय. तर हे आता याचा पण बघा, आपण ते समर्थच दाखवत आहेत की हे स्थूल देहामध्ये हे कसं विवेकाने कशी प्रलय करायचा ते. अस्ति मांश त्वचा नाडी रोम, हे पाचही पृथ्वीचे गुणधर्म, प्रत्यक्ष शरीरी हे वर्म, शोधून पहावे. ते हे पृथ्वी तत्व आहे. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद, हे आपाचे पंचक भेद, तत्वे समजोन विशद करून घ्यावी. हे पाण्याचेच वेगवेगळे भाग आहेत. पाणी जर नसेल ते काही होणार नाही. ते मुख्यतः पाणीच आहे. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन, हे पाचही तेजाचे गुण, या तत्वांचे निरूपण केलेची करावे. म्हणजे पुन्हा 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 याचा अभ्यास. ह्याच्यावेळी आपण गेल्या वेळी मला असं वाटतं कोणीतरी प्रश्न विचारला होता की झोप आणि निद्रा किंवा आळस हे अग्नीचं नकारात्मक अर्थाने कारण आहे. की तेजाचं, शक्तीचं नकारात्मक अर्थाने. क्षुधा लागली, खवळला ज्ञान, भूक माझी खवळली, मग क्षुधा झाली असं. चळण वळण प्रासारण, निरोध आणि आकोचन, हे पंचही वायोचे गुण, श्रोती जाणावे. ह्या वायूचा गुणधर्म हे पाच आहेत. मग आकाशाचं काय? काम क्रोध शोक मोहो भये, हा आकाशाचा परिपाये, हे विवरल्या विण काये, समजो जाणी. बघा, सगळ्या पंचमहाभूतांमध्ये आकाश सगळ्यात समजायला सूक्ष्म आहे की नाही? सूक्ष्म आहे. म्हणून डायरेक्ट काम क्रोध शोक मोह भय कमी नाही होणार. त्याच्या आधी मी काय केलं पाहिजे? मी अस्ति मांश त्वचा नाडी रोम, म्हणजे माझ्या स्थूल देहाला नियम लावले पाहिजे. माझी पारमार्थिक साधना आधी माझ्या स्थूल देहाला नियम लावले पाहिजेत. आधी माझ्या क्षुधा आलस्य निद्रा मैथुन ह्यांना नियम लावले पाहिजेत. मग मला ते काम क्रोध शोक मोह आवरणं सोपं जाईल. जिथे स्थूलच आवरत नाही, तिथे सूक्ष्म कसा आवरेल हो? कठीण जाईल की नाही एकदम. हां. तर एक काम क्रोध शोक मोह भय ह्याचा आकाशाशी संबंध आहे. त्यामुळे असो ऐसे हे स्थूळ शरीर, पंचवीस तत्वांचा विस्तार,
आता सूक्ष्म देहाचा विचार बोलिजेल. हे स्थूल देहाचं झालं. तर सूक्ष्म. आता इथे पण कसं सांगतात बघा, शोधून पहावे, समजून विशद करून घ्यावे, केलेची करावे, श्रोती जाणावे. ते म्हणले हे विवरल्या विना काय समजो जाणे. समर्थ समजून घेण्यावर आणि विवेकावरती किती भर देत आहेत बघा. हं? आता हेच पाच पंचमहाभूत सूक्ष्म देहावर त्यांनी मॅपिंग केलंय, पण ते उलट्या तऱ्हेनं केलंय. त्यांनी आधी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशपासून त्यांनी आकाशापासून सुरुवात केली. कारण सूक्ष्मदेह, सूक्ष्मामध्ये आकाशाशी संबंध आहे सूक्ष्मदेहाचा. अंतःकरण, मनबुद्धी, चित्त, अहंकार, आकाश पंचकाचा विचार, पुढे वायो निरोत्तर होऊन ऐका. हं, की जसं हे अंतःकरण मन, म्हणून बघा मेडिटेशन प्रॅक्टिस सगळ्यांना आपल्याला जमत नाही. कारण का, हे अत्यंत सूक्ष्म आहे. सूक्ष्म देहामध्ये त्याचा पुन्हा आकाशाशी संबंध आहे. आम्ही जेव्हा शिकायला पवई आश्रमात होतो, तेव्हा आम्हाला अहो पहिले वर्षभर आम्हाला सगळ्यांना वाटलं हां चला आता उद्यापासून मेडिटेशन करून ध्यान करून पाय विचारायलाच नको, आमची समाधीच लागणार. तर त्यांनी पहिलं एक वर्ष आम्हाला मेडिटेशन हा शब्दसुद्धा उच्चारला नाही, पहिलं वर्षभर. ते म्हणले आधी तुम्ही नियम पाळा. सगळे तुमचे सकाळी 5:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत जे सगळे कार्यक्रम आहेत ते म्हणले तुमचं काम एकच, नियम पाळा, नियम पाळा. मग ते नियम सूर्य शरीराला नियम झाल्यावर मग फक्त स्थिर बसायचं सांगितलं. मग हळूहळू हळू अंतःकरण मनबुद्धी चित्त अहंकार याच्याकडे बघायला हळूहळू सांगितलं. व्यान समान उदान प्राण आणि अपान हे सगळे वायूचे आहेत सूक्ष्म शरीरातले. ऐसे हे पाचही गुण वायो तत्वांचे. का कोणास डोकं हे मेडिटेशनची काय आपली इतकं अट्रॅक्शन असतं. किती जण प्रश्न विचारतात. आता परवा दिवशी आमचा इथे दुसरीकडे एक कार्यक्रम होता, पुष्कळ जण होते. मग ते जेवायच्या वेळी आम्हाला आपण नेहमी मित्र मित्र जेवायला बसतो ना, तर आम्हाला सांगितलं होतं नाही नाही तुम्ही एका ठिकाणी नाही बसायचं जेवायला, सगळ्या टेबलांवर विभागून अनोळखी, आम्हाला चॉईस नव्हता कुठे जेवायला बसायचं ते, त्यांनी दुसरीकडे सांगितलं होतं बसायला. मग तिथे मेडिटेशनचा म्हणजे तुम्ही मेडिटेशन करता का म्हटलं, नाही रे म्हटलं मला नाही मेडिटेशन ध्यान बिन काही येत नाही. म्हणजे कसं काय म्हटलं, मला गुरुजींनी सांगितलंय की म्हणले अरे अरविंद तुला डोळे उघडे ठेवून तुला देव दिसत नाही सगळीकडे, तो डोळे उघडे ठेवून दिसत नाही तर डोळे मिटून दिसेल का रे देव तुला. तर तर- तर आधी तू सगळीकडे समत्वानी माधुर्याने वागायला शिक. मेडिटेशनला नाव नाही ठेवते बरं, तुमच्यापैकी अनेकांचा अधिकार असेलही, आहे असेल सुद्धा. पण मी आपलं हे कठीण आहे मला हे 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 सांगतोय. श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण हे पाचही तेजाचे गुण. आता आप सावध होऊन ऐका. आप म्हणजे पाणी, पाण्याचे गुण. वाचा पाणी पाद शिष्ण गुद हे आपाचे गुण विशद. हे आता म्हणजे सूक्ष्म शरीरामध्ये तर हा विषय आपण गेल्या वेळे वेगळ्या तऱ्हेनं बघितला होता. रामदास स्वामींनी यामुळे वेगळ्या तऱ्हेनं पाच पाच वेगळं सांगतायत. शब्द स्पर्श रूप रस गंध हे पृथ्वीचे गुण विशद. ऐसे हे 25 तत्व भेद सूक्ष्म देहाचे. आता हे कसं बघा, की मगाशी आपण काय बघितलं की आधी म्हणलं स्थूलमध्ये स्थूल शरीराला नियमाने वागणं सोपं करा, सोपं झाल्यावर मग तरल शोक मोह भय आवरणं सोपं जातं. तसंच हे उलट्या क्रमाने एक ज्यांची नामधारणेचा नामस्मरणाचा खूप अभ्यास आहे ते संत सांगत होते की ह्या पृथ्वीमध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध, त्यात गंध हे पृथ्वीशी संबंध आहे. तर त्यांनी सांगितलं की तुमचं मन तरल व्हायला लागलं नामस्मरणामध्ये की पहिली कुठली जाणीव होत असेल तर म्हणजे तुम्हाला सुगंध येतो. हां. तर कारण का ती सगळ्यात प्राथमिक अवस्था आहे त्या योग मार्गातली, त्या तुमचं मन तरल झाल्याची.
ऐसे पंच म्हणजे आपण फक्त ऐकून ठेवायचं. आपल्याला त्यांनी जे सांगितले ते शब्दस्पर्श रूप रस, त्या रसाचा सुद्धा गोडी येते म्हणतात जिभेमध्ये पुष्कळ. ती ती हे आता अनेक अनुभव आपण बघितलेले आहेत, पण पुन्हा कधीतरी बघू. पण आता हा विषय इथे संपतो. आता हा समास संपतो, मग ह्याच्या पुढे जो आहे समास, तो आहे टोणपसिद्धीचा, ज्याच्यामध्ये संत संगतीद्वारा ब्रह्मप्राप्ती सांगितले. पण आधी आपण आता जे दोन समास बघितले की नाही तत्वनिर्शनाचे, त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघू. बघा, कारण हा पुढचा समास काय आहे, संत संगतीद्वारे ब्रह्मप्राप्ती. आता सातवा जगजीवन निरूपणामध्ये पण संत संगतीमध्ये आणि स्वप्रयत्नाचा लाभ होता. आणि आम्ही आलो हो तुमच्या संत संगतीमध्ये सातव्या समासामध्ये, पण ते 8व्या 9व्या अध्यायात तर आम्हाला खूपच ते तत्वनिरसन आम्हाला काय कळलं नाही. मग ते 10वाही तसाच असेल तर काय करायचं? तर- म्हणून आपण या संत संगतीच्या लाभाचे काय परिणाम होतात किंवा श्रवण म्हणजे काय याच्यावर थोडासा पाठीमागे जाऊन एक दृष्टिकोन टाकूया का? आहेत आपल्यापाशी 10 मिनटं, वेगळ्या तऱ्हेनं आपण याचं बघूया. की हा जगजीवन निरूपणाचा सातवा समास समर्थांनी कसा संपवला. ते काय म्हणले, हे जे देह म्हणजे ज्या देहाच्या तत्वाचं निरूपण आता आज आपण बघितलं, किती 84 तत्व सांगितली ना. त्या सगळ्यांचं देहे जैसे केले तैसे होते, म्हणजे काय, साधनेनं त्यांचं माईक रूप आपल्याला समजतं. ती एका अर्थाने आपल्या ताब्यात येतात. आपण त्यांच्यावर स्वामित्व म्हणजे काय, मी ते नाही हे समजतं. त्यांचं माझ्यावर आत्ता कसं आहे, आत्ता त्यांचं माझ्यावर स्वामित्व आहे, पण आता मी त्यांच्यापासून वेगळंपणे राहायला शिकणार आहे. यत्न केलिया कार्य साधते, म्हणजे हे कार्य साक्षीपणे पाहण्याचं कार्य साधतं. मग समर्थ आपल्यालाच एक रिटॉरिक प्रश्न विचारतात, मग कष्टावे ते काय निमित्त? का बरं तुम्हाला कष्ट, जीवनामध्ये कष्ट, चिंता, स्ट्रेस व्हायचं कारण काय? ठीक आहे. मग आता असा जेव्हा उलटा प्रश्न विचारतात, याचा अर्थ आपण पाठीमागे जाऊन त्याच्यावर विचार केला पाहिजे. की समर्थ म्हणतात, अरे मी मागे अमुक अमुक सांगितलं होतं, तू विसरला का? जरा हे त्रास का होतोय? मग तसं आपण पाठीमागे बघून या विवेकावरती, विवेकाने ही 84 तत्व माईक कशी ओळखायची याबद्दल समर्थांनी आपल्याला आधी काय इंडिकेटर्स दिले होते ते बघूया. तर मग आता बघा, चतुर्दश ब्रह्मदशक आपण त्यावेळेस म्हणलं होतं की ब्रह्मसुद्धा अनंत असेल, ते ब्रह्माचं सुद्धा अनंत आयाम असतील. तर त्याच्यामध्ये त्यांनी ब्रह्मनिरूपण समास दुसरा, या 7व्या दशकातला दुसरा समासामध्ये ते काय म्हणतात की आपली कष्टावेधी काय निमित्त म्हणले ना. आता कष्ट म्हणजे काय आपल्याला विचारलं, कष्ट म्हणजे काय सांगा तुम्ही, तर ते आपल्याला कष्टसुद्धा नीट सांग शब्दात सांगता येत नाहीत बघा. म्हणून समर्थच आपल्याला सांगतात की माझे कष्ट काय आहेत. काय आहेत? विवेक वस्तूकडे भोडी. तर आपण किती वेळा म्हणतो स्वामीजींना, गुरुजींना, की तुमचं निरूपण ऐकताना छान वाटतो हो, पण नंतर सगळा त्रास होतो, लक्षात राहत नाही. ते समर्थ म्हणतात, विवेक वस्तूकडे भोडी, पण देहबुद्धी तेथून पाडी. कारण मनाचा संबंध दोन्हीकडे आहे. मन कर्मेंद्रिय, इंद्रियां आणि ज्ञानेंद्रियांनी देहाशी जुडलेलं आहे. तेच मनबुद्धी अंतःकरणाशी पण ते जोडलेलं आहे. आकाशाशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे ते जड माझं झालं की ते खाली खेचतं. देहबुद्धी तेथून पाडी, म्हणे अहंता लावून निवडी, म्हणजे माय लाईक्स अँड डिसलाईक्स. हे जे माझा अभिमान म्हणजे काय, मला आवडतं तसं व्हायला पाहिजे, मला जे नावडतं ते व्हायला नको, ही माझी अहंता लावून निवडी. हं, वेगळेपणे. हं, ते गोंदवलेकर महाराजांचं एक छान वाक्य आहे. म्हणे जीवन म्हणजे काय, म्हणे प्रत्येकाची काही आवड असते, प्रत्येकाची काही नावड असते, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही निवड करता. आवड, नावड आणि त्याच्यामध्ये निवड, हे म्हणे तुमचं जीवन हे आहे. म्हणजे काय, ही सगळ्यांची तुमची बायोग्राफी ती एकच आहे सगळ्यांची, आपली तुमची माझी. म्हणून इथं समर्थ म्हणले, अहंता लावून निवडी वेगळेपणे. मग आपण काय करावं? ते ठीक आहे 40व्या ओळीमध्ये आहे खरं, आता बाप आहे असं. मग समर्थ म्हणतात
विचक्षणे या कारणे म्हणजे सावधपणे देहबुद्धी त्यजावी श्रवणी सत्यब्रह्मी साचारपणे मिळून जावे. वा. देह श्रवणाचा विवेकाचा श्रवणाचा किती फायदा सांगितला आहे बघा. देहबुद्धी त्यजावी श्रवणे. मग आपण म्हणू देहबुद्धी त्यजावी श्रवणे म्हणजे करायचं काय, काय करू तरी काय मी श्रवणाने, श्रवणाचं काय होतं. चला आता आपण आणखीन एक दशक मागे जाऊ. हां, त्याचं नावच होतं श्रवण निरूपण समास आठवा याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय म्हणले, श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मन हे मागे भगवंतासी. आणखीन आणखीन ऐकावंसं. मग पुन्हा दासबोध वाचतो, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचतो, पुन्हा गीतावर अभ्यास करतो, रामचरितमानस बघतो. असं मनच सांगतं, अरे हे आवडलं मला, आणखीन करूया आणखीन करूया. श्रवणे मन हे मागे भगवंतासी. मग हे मन हे मागे आहे, हे माझ्यामध्ये रुचायला, मला पचायला विवेक वैराग्य पाहिजे. मग आता ते प्रयत्न कसा करायचा हे त्यांनी विवेक वैराग्याच्या दशकामध्ये सांगितलं. हां, त्याच्यामध्ये नावच त्या समासाचा यत्न शिकवण आहे, की प्रयत्न कसा करायचा. ते प्रयत्नाने केल्याने काय होतं म्हणले, येथे आशंका फिटली, बुद्धी यत्ने प्रवेशली, काही एक आशा वाढली अंतःकरणी. आहा. समजा आपण किती जरी दुःखात असलो, वाट चुकलेलं असलो, कोणी भेटला तो म्हटलं, अरे तू चिंता करू नकोस, मला माहिती आहे, मी नेतो, मलाही तिकडेच जायचं आहे. आपल्याला किती बरं वाटतं की नाही. आपण तिथे पोचलेलंही नसू, पण आपल्याला काही एक आशा वाढली अंतःकरणी. चला आता आपण थोडा विचार करूया, की श्रवणे सद्बुद्धी लागे, हे श्रवण झालं. हां, मग म्हणजे काय झालं, त्याने माझं अज्ञान गेलं. की अज्ञान काय होतं, की मला बाहेरच्या वस्तूत सुख आहे हे अज्ञान होतं, ते गेलं. आणि सांगितलं नाही नाही, मला विवेकाने मला सुख लाभणार आहे हे श्रवणाने कळलं. मग श्रवणे हे मागे भगवंतासी. पण ते अजून श्रवणाने भगवंत मिळेल हे अजून माझे काही संशय आहेत, काही शंका आहेत त्याच्यावरती. हं, हं. प्रश्न आहे का कोणाला? केरळ मराठे ताईंना प्रश्न आहे का? नाही, नाही. वि- चूक झाली, चूक झाली. विचारा तुम्हाला हवा असलं तर. नाही, नाही. काही नाहीये. बरं बरं, असंच ठीक. आला तो आयकॉन म्हणजे तुम्ही. काही एक आशा, बरं असू दे, हरकत नाही. हा. अंतःकरणी. मग हे मननाने काय होतं, तर मननाने आपल्या मनातले शंका किंवा संशय दूर होतात, मावळतात मननाने. की आपल्याला जे श्रवण ऐकलं आवडलं, मग त्याच्यावर आपण मनन केलं पाहिजे. की मग आणि मग आता हे सत्यब्रह्मी साचारपणे मिळून जावे म्हणजे काय करायचं, तर समर्थ म्हणतात, हे सत्यब्रह्मी साचार जाणे म्हणजे हे मनाचं समत्व साधणं आहे. की असं झालं का, ठीक आहे, नाहीतरी मी ते नाहीच आहे, असं झालं का, बरं असं झालं, साक्षीपणे बघायचं. आणि मग हे श्रवण मनन हे काय आहे, हे म्हणली विशिष्ट साधना आहे, स्पेसिफिक साधना. बघा असं आहे, कुठल्याही साधन काळामध्ये माझ्यामध्ये अनेक दुर्गुण आहे, अनेक त्रुटी आहेत. मग कुठल्याही त्रुटीसाठी कुठलीही पण वेदांत साधना करणं असं नाही चालत, त्यासाठी स्पेसिफिक करायला लागतं. जसं आपण आता डॉक्टरकडे गेलो, मग डॉक्टरने सांगितलं मला बरं नाही. मग डॉक्टर म्हणतील काय बरं नाही म्हणजे काय होतं आहे. आपण म्हणू नाही असं नाही, जनरल बरं वाटत नाही, तुम्ही मला कुठलंही औषध द्या. आता मराठे काका बसले, ते हसतील की नाही आपल्याला. ते ते म्हणतील, अरे असं औषध देता येत नाही. तुला काय झालंय ते मला नक्की सांग, मग मी तुला औषध देतो. तसं आपल्यातल्या त्रुटी काय काय आहेत हे ओळखण्यासाठी आपण आज जरा थोडंसं भगवद्गीतेमध्ये डोकावूया. कारण तिथे सुद्धा 6वा अध्याय ध्यानाचा आहे ना, ध्यान निरूपणाचा भगवद्गीतेचा. त्याच्या आधी 5व्या अध्यायामध्ये भगवंत मनोभूमिका तयार करतात, की प्रत्येक साधनेचं फळ सांगतायत. 3ऱ्या अध्यायात कर्मयोगाचं,
याचं सगळं फळ तिसरा दुसरा तिसरा चौथ्या अध्यायाचं फळ ते ह्याच्यात सांगतायत. हा सुंदर श्लोक आहे बघा. न प्रवृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च अप्रियम. स्थिरबुद्धी असमूढ ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. तर आपण हे बघू, हे काय आहे की स्थिरबुद्धी, असमूढ आणि ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिती हे विशिष्ट साधना फळं आहेत. आणि इथं आपल्याला जायचं आहे मनाच्या समत्वापर्यंत. पण आता पहिल्या ओळीशी आत्ता संबंध नाही आहे म्हणून त्याच्यावर आत्ता आज डिस्कशन करूया नको. पण हे म्हणले आपल्याला सुखदुःख आली तरी मी त्यांनी वाहून जात नाही. हम्म. असा पहिल्या ओळीचा अगदी सोप्या शब्दात अर्थ आहे. मग दुसऱ्या ओळीवर आपण आधी केंद्रित करू. इथं काय आहे? अज्ञान निवृत्ती. असमूढ होणं म्हणजे अज्ञान निवृत्ती आहे. स्थिरबुद्धी तर समजलं, संस्कृत आणि मराठी ते स्थिरबुद्धी आहे म्हणजे फर्म डिटर्मिनेशन. हां, मला हे म्हणजे हेच केलं पाहिजे, बाकी मला आता काहीही नको. हं. आणि ब्रह्मणी स्थिता ही ब्राह्मी अवस्था आहे. पण असं आहे, आपण कुठे आहोत आत्ता? तर आपल्यापाशी जे मगाशी सांगितलं की तीन त्रुटी आहेत. एक म्हणजे मनामध्ये गोंधळ आहे की मला सुख कशाने लाभेल याच्याविषयी मनामध्ये जरा संशय आहे. मी यूट्यूबवर जास्ती वेळ खर्च का करतो, सोशल मीडियावर? कारण मला तिथे सुख आहे किंवा नाही नाही वाटतं, पण आहे असंही वाटतं. मग किती आता आम्ही या विद्यार्थ्यांना शिकवतो ना, ते म्हणतात अहो आमचे 4-4, 5-5 तास ते म्हणतात आम्ही सोशल मीडियावर आमचे खर्च होतात. बापरे! आता 3-4 तास हे सुद्धा कमी सांगितले मी. हं. 4 तास फेसबुक आणि यूट्यूब बघितलं तर काय होणार? पण ठीक आहे, जसं आहे तसं. म्हटलं ते सुखाचं आहे का? नाही म्हणे, कळतं सुखाचं नाही, पण आम्ही त्यात अडकलो आहे. म्हणून ते म्हणले हा गोंधळ आहे मनामध्ये. खरं सुख कुठे आहे ते कळत नाही. मग काय आहे, समजा कोणी सांगितलं जरी तरी पटत नाही मनाला. शंका येते, संशय येतं की नुसतंच माझ्या मित्रांकडे फेसबुकच्या लाईक डिसलाईककडे दुर्लक्ष केल्याने कसं चालेल? नाही नाही, केलं पाहिजे. मग ते शंका संशय आहे मनामध्ये. आणि मनामध्ये उद्वेग आहे. समत्व नाही, मनामध्ये विषमता आहे, उद्वेग आहे. बर, मग हे जे सगळे स्थिरबुद्धी अज्ञान निवृत्ती हे काय आहे? तर गोंधळ जाण्यासाठी मी श्रवण केलं पाहिजे. खरं सुख काय आहे त्यासाठी मी श्रवण केलं पाहिजे. शंका संशय करण्यासाठी मी मनन केलं पाहिजे. आणि माझ्या साधनेमध्ये खोली येण्यासाठी, इमर्स होण्यासाठी निधिध्यासन केलं पाहिजे. हे तिन्ही ह्याचं साधनेचं एकत्र आलं की मग या 20व्या श्लोकाची पहिली ओळ आहे, तुम्हाला मनाचं समत्व साधेल. म्हणजेच थोडक्यात शब्दामध्ये हे अज्ञान निवृत्ती हे श्रवणफळ आहे, स्थिरबुद्धी हे मननफळ आहे, आणि ब्राह्मी अवस्था हे निधिध्यासन फल आहे. ठीक आहे. बर. पण तुम्ही म्हणाल हे काय हो सगळं मनन श्रवण निधिध्यासन, इतकं सगळं कुठे किती कठीण कठीण सांगता. नुसतं आम्ही देवाला नमस्कार केला तर नाही चालणार का? आम्ही नुसतं, आता असं आहे, आपण समर्थान काय म्हणतात ते बघू. थोडक्यात 2 मिनिटात सांगतो की हे ह्याचं हे का समजून घेणं तत्व. आधी एवढे आपण भाग बघितले, 84 तत्व, ते का डोक्याला ताप का करायचा? तर समर्थ काय म्हणले बघा. पुन्हा हे समर्थांचंच आहे बरं, माझ्या मनाने नाही सांगत आहे. फक्त मी या ओव्या निवडल्या आहेत. तर तुम्हाला त्याचा रेफरन्स, त्याचा थ्रेड, रिदम लागला तर बघा, नाही तर मग त्या गुणरूप. आता आज आपण सबस्टन्स अँड ॲट्रिब्यूट्स म्हणतो ना, तसं एक गुणरूप दर्शन निरूपणामध्ये विकल्प म्हणजे शंका. हीच शंका आहे. काय म्हणले? भोळेपणे आम्ही नुसता नमस्कार केला तर नाही चालणार का? समर्थ काय म्हणतात? भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव आहे. म्हणे उधारी आहे. उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा. आहा, म्हणजे विवेकाने जाणून घ्या. मग सगळीकडे आता बघा समत्व आलं जगामध्ये. जगज्योती नाम निरूपणामध्ये हे आजही तोच विषय झाला. प्रकृती पुरुष निरूपण, भगवंत आणि त्याची शक्ती. ह्या प्रकृती पुरुष समासामध्ये आधी काय म्हणले? इतकं कठोर सांगितलं बघा. विचार न करिता जे जे केले, ते ते वाउगे
व्यर्थ गेले, म्हणून विचारी प्रवर्तले, पाहिजे आधी. आहा. तुमची मी 2 मिनटं जास्ती घेऊ का? हे अगदी ह्याचं उदाहरण मला गुरुजींच्या सत्संगामध्ये पटलं. एक जण त्यांचा, अहो आता आपल्यासारखी स्थिती सगळ्यांची, त्यांच्या 2 मुली जुळ्या, त्या काय कुठलं नृत्य, त्यांना नृत्य व्हायचं आहे, त्याच्या नृत्य ह्याच्यामध्ये काय भरतनाट्यम कुठलं कुचिपुडी काय करतात. पण त्यांचं काय, मग लग्न ठरलं, मोडलं, अमुक तमुक. आणि ते आता कुठल्या संस्थेचं नाव घ्यायचं मला हे नाही, पण ते एका स्वामींचे आहेत, त्यांचं पोथी वाचनावर भर आहे, हरकत नाही. तर ते गुरुजींना भेटायला आले होते. तर ते काय म्हणले की, मी म्हणे एवढे वर्ष पोथी वाचतोय, काय म्हणे असं काही, आय एम लॉस्ट. ते म्हणले, लॉस्ट असं म्हणू नका, ते म्हणे विचार करा तुम्ही. मग म्हणे मी आतापर्यंत केलं ते फुकट गेलं का? नाही म्हणे, फुकट कसं जाईल? ते तुम्ही केलं आणि त्यातनं कळलं की जग नश्वर आहे हे कळलं, आणि ह्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही विचार आणि विवेकाने वागायला सुरुवात केलीत, हे त्याचं म्हणे केवढं मोठं फळ आहे. पण म्हणे माझ्या मनामध्ये एवढे अ, विचार, वाईट विचार आहेत, किंवा कंट्रोल होत नाही, सगळं मला म्हणे थक्क व्हायला होतं. तेव्हा गुरुजींनी त्यांना गुरुदेवांची आठवण सांगितली. ते म्हणले, गुरुदेवांना जेव्हा कोणी असं म्हणत असत की मला असं, माझ्या मन असं आहे, मला अमुक नाही तमुक नाही, माझं दुर्गुण आहेत माझ्यामध्ये, तर गुरुदेव त्यांना सांगत असत, म्हणे समजा कोणी रोगी गेला डॉक्टरांकडे, म्हटलं माझ्या मला इतके रोग आहेत, मला हॉस्पिटलमध्ये जायची भीती वाटते. तर म्हणे गुरुदेव सांगत सांगत असं, म्हणे ते हॉस्पिटल तुमच्यासाठी तर आहे. कोणासाठी आहे? सगळे तुमचे व्याधी मिटवण्यासाठीच तर हॉस्पिटल आहे. तसं म्हणे हे विवेकाचा मार्ग त्यांनी तुम्हाला कळलं, म्हणे तुम्ही तुमचं घर रंगवता. गुरुजी त्यांना अगदी म्हणे ते सगळं राहू द्या म्हणले, तुम्ही तुमचं म्हणे घर रंगवता का? हो म्हणे, कधी रंगवतो. म्हणे घर रंगवताना सगळं म्हणे पसारा बाहेर काढता, धूळ उडते, म्हणजे त्या धुळीचा तुम्हाला त्रास होतो का? नाही म्हणले. म्हणे का त्रास होत नाही? म्हणे मनाला पटलेलं असतं की हे धूळ सगळं घर रंगवून झाल्यावर छान दिसणार आहे. हा, म्हणे तसं म्हणे हे विवेकाने विचार करतायत तुम्ही. ही सगळी आता 84 तत्व समर्थांनी सांगितली, त्याच्यावर माझा ताबा नाही आता कळतंय. पण ते रंग दिल्यानंतर घर छान होणार आहे माझं. आहा, म्हणे होऊ दे ना म्हणे घाण, त्याची भीती कशाला वाटायला पाहिजे? ते आपण नाहीच आहे, ती सगळी 84 तत्व. हम्म. म्हणून या क्रमाने जायचं. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार, सायास करण्याची न लगे. हां, सायास काय व्हायचं काही कारणच नाही. आणि मग आता शेवटचा, या सिद्धांताचं, प्रिन्सिपलचं निरूपण करताना म्हणले, विवेकेची बोलिला क्षये, म्हणून विवेक प्रलये, विवेकी जाणती काय मूर्खास कळे. म्हणजे विवेकाचा प्रलय करणं माझ्या हातात आहे. हा सृष्टीचा बाहेरचा प्रलय खरा कधी व्हायचा, तो जेव्हा होईल तेव्हा होईल, पण विवेकाने प्रलय करणं माझ्या हातात आहे. आज आत्ता होऊ शकतो. फक्त माझी विश्वास श्रद्धा मात्र फर्म तेवढी ठेवली पाहिजे. आणि हे जे आत्ता मी आपल्याला 8व्या 9व्या दशकातली उदाहरणं दिली, अगदी तीच उदाहरणं देऊन हा पुढचा समासामध्ये टोणपसिद्ध लक्षणं संत संगतीद्वारा ब्रह्मप्राप्ती, या समासामध्ये, पुढच्या समासामध्ये सगळ्या त्यांच्या शिकवणुकीचं जणू सार समर्थ पुढच्या समासात आपल्याला सांगणार आहे. ते आता आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघू. आता इथे मी थांबतो, आणि मग आपण काही प्रश्न असतील तर आपण बघूया. ठीक आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.